कीर्तन है की नाही हुशार पोरांनो ताडा बसा रे. लुक ॲट हिअर. एखादा इंग्लिश मिडियमचा असेल तर वाटुळं केलं महाराज त्या इंग्लिश मिडियमनं. धोबिका कुत्ता घरकाना घाटका. त्याला मराठी नीट येत नाही इंग्लिशही नीट येत नाही. एकाच्या घरी मी गेले ते अभ्यास करून करून इतकं पिसळलं होतं. पप्पाला मम्मी मम्मीला पप्पा म्हणायचं. मी म्हणलं पप्पा काय करतात. म्हणलं स्वयंपाक करतात. म्हणलं शहर आहे जमत असं. म्हणलं मम्मी काय करते. म्हणलं दाढी करते. आता कुणाला नेऊन सांगता लेकर आहे तो गुणवान. ताट बसा रे पोरांनो. हां चला माझ्याकडे बघा पोरांनो. मी काय सांगते सॉरी तुम्ही काय ऐकता मोठ्याने काय ऐकताय. नशीब कीर्तन तरी म्हणले डांबऱ्याचा खेळ तरी म्हणले नाही. तेवढं तर माहिती ही तरी गाजी ते ती वाजी होते ती महाराज. पोरांनो गेल्या 4 वर्षात एक पिक्चर लय गाजला. त्यात गाणं होतं झिंगाट. पिक्चरचं नाव तू तर लयच हुशार आहे रे. सायराट म्हणले हिरोचं नाव हिरोईनचं. तुझ्या आई बापाची गाठच घेते कीर्तन झाल्यावर महाराज. लयच गुणाची लेकर आहेत पोरांनो. ताड बसा पटपट. मी म्हणते त्याच्या पुढचं म्हणायचं. म्हणते त्याच्या शांत गेली शालू गेली आता कुणाचं नाव. जवा बघतीस तू माझ्याकडे माझ्या मामाची ही पोरगी 1 नंबर दिसते साडीवर. आपल्या बापाच्या गाडीचं हप्ता राहिलं त्याला सांग फेडाय. बिंदास फिरू आपण बिंदास. अहो त्या पोरांचं जाऊ द्या. मला कधी कधी गाण्यांचं नवल वाटतं. आता तर असली गाणी निघाली माहित नसतील तुम्हाला सांगते ऐका. जनरल नॉलेज असलं पाहिजे ऐका. काय गाणी महाराज. लिहिणाऱ्याच्या डोक्याची म्हणजे अशी किव येते नाही सॉरी दया येते दया. असं वाटतं आम्ही किती महाग आहेत. आम्ही तेच अभंग म्हणतो. जिंदगी गेली तरी आमचं तुका म्हणे माझ्या तुम्हा संतांवर जिंदगी गेली तरी आमचं त्यांच्यावरच वज आहे. किती हुशार लोक कराव. नुसता कोरोना येऊ द्या काळी महिना दिसतीस होईल कोरोना लोक तुला घे ग. काय डोकं महाराज घे गो प्रेम करून. तुम्हाला पुन्हा नाही भेटायचं प्रेम आहे की नाही. ते तर जाऊ द्या काय बी तोंडाला येईन ती. आता 2-4 दिवसात तर आग बाय पुढं नाही. ही लेटेस्टच दिसायला लागले जरा. पुढचं मला बी येत नाही महाराज बरं का. एवढंच येत आहे मला पण ऐकलंय मी समजून घ्या. नाही हो भगवंताची भक्तिगीत भावगीत काही रचलेलीच होती. पण अजून लोकांच्या डोक्यात अजून सुद्धा गावात सप्ताह असला ना तर माईकवाले तेच वाजवतात का तर ते मनात आहेत. आजकालच्या लय भारी महाराज. राधा कृष्णाचं तर वाटुळ केलं ह्या जातींनी. यांना वाटतं मी कृष्ण ती राधा. अय माझ्या कृष्ण हो इकडं बघा. मी तुम्हाला म्हणून सांगते. परवा दिवशी मला एक पोरगा भेटला. म्हणलं ताई म्हणलं काय झालं. श्रीकृष्णानं बिना लग्नाचं केलं म्हणून आम्ही का नाही. थांब म्हणलं मी आल्या तुला सांगते. ऐका रे दादा हो बहीण आहे म्हणून सांगते ऐका. परमार्थाला एवढं सोप्यात आणि साध्यात घेऊ नका. कट्टाळा आला मला ते राधाकृष्णाचे स्टेटस बघू ही म्हणून हे नाही. महाराज लोक सुद्धा पिसाळले निष्ठे राधाकृष्ण. हे तुम्हाला करायचंय काय. मला तर वाटतंय त्याचा 2च उद्देश. एक तर दिसताना पोरगा धार्मिक दिसतंय आणि पोचायच्या तिच्यापाशी भावना बी पोचतात. एवढं कसं डोकं लावितो रे. एवढं डोकं 10वीत लावलं असतं तर चांगल्या मार्कांनी पास तर झाला असता. हेच ते राधाकृष्ण. ऐका रे राधा 21 वर्षाची होते तेव्हा श्रीकृष्ण 5 वर्षाचा होता. राधा कितीची श्रीकृष्ण कितीचा. मग तुम्ही 5 आणि तुमची राधा 21ची का रे. तुम्हाला काय वाटतं देवानं केलं ते बरोबर होतं आणि तुम्ही करताय ते चुकीचं आहे. अरे तुम्ही करताय ते चुकीचं आहे कारण तुमच्या प्रेमात स्वार्थ आणि वासना आहे. माझ्या भगवंताच्या प्रेमात वासना हा प्रकरण होतो. हे मी
मी नाही, याला प्रूफ आहे. राधे घे, कुणाला घे, कृष्णाला घे, कुठं घे, कडेवर घे, कुठं ने, तुझ्या घरी ने. समजून घेता, हे प्रेम आहे. मग देवाच्या नावाखाली काही बी खपवायचं आणि श्रीकृष्णाला 16,108 होत्या, मग आम्ही बी 2-4 करतो. कर की बिंदास कर. एकानं मनावरच घेतलं आणि घरीच गेला आणि बायकोला म्हणला आजचा महाराज लईच चांगला होता. बायको म्हणली तुला बराच पाटला. ती म्हणला देवाला 16,108 होत्या, तुम्ही बी 2-4 करा. बायको म्हणली चांगली गोष्ट आहे, मी पण ऐकलंय द्रौपदीला 5 नवरे होते. कळलं त्यालाच कळलं. नवरा म्हणला तू बी गप पण मी बी गप, भानगडीत पडू नको माय. समजून घ्या, एवढा सोपा नाही. आता डोळणी वगैरे सोडा महाराज, पण संतांचे एक एक अभंग ऐकले ना तर डोक्याच्या वर नाही जायचे, नाही डोक्यात जायचे तर सोडाच. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी. ज्ञानोबा नामदेवरायांचे कूट अभंग जर कधी डोळ्यासमोर आणले ना माऊली, नामदेवरायांचा कूट अभंग हा एक प्रकार आहे. ते किती बी कुठले तरी कळत नाही. बघा, लटके झाले कटके तेथे गाडगे एवढे राळे, उडत चिमणी चरत चाले तिचे वाटी एवढे डोळे. एकतर चिमणी उडन तरी नाहीतर चरण तरी. उडता उडता चिमणी चरण का? बर, चिमणी केवढी बाई, चिमण्यानो चिमणी केवढी, चिमणी 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 केवढी. शनेगावच्या बाया तुम्ही आहेत का गेलात? माझी झोपी झोपी आहेत ना? आहेत. मग मी तुम्हालाच बोलते, मराठीतच बोलते आहे की नाही? मग तसलं कोस नको तोंड करून का बसला? मी काय तुमचा बांधव करला का? रान पिटिवलंय का? तुमच्या विरुद्ध पार्टीत मी उभा आहे. अशी बसले ती जस काय माझ्या मातीला आली ती. कसं आहे ना, हे बघा, अहंकार आहे ना, अहंकार हा माणसाला आहे त्या क्षणाचा आनंद घेऊ देत नाही. सगळ्यात मोठी शोकांती काय, हा ॲटिट्यूड असतो. मी हिच्या बोलण्याला हसायचो का? कोण लागून गेली रे? मी नासक्या कांद्यावानीच बघणार, काय करायचं ते करू तिकडं. माऊली तुम्हाला मग सांगितलं तसं माझं काही जात नाही, पण तुम्ही आहे त्या क्षणाचा आनंद घेऊ शकत नाही. आनंदी राहा जरा, जाऊ दे, आला तर आला ओमी करा, मरत नाही तुम्ही. मेले तर मग तुमच्या कर्मानं मारचाल, माझा काही संबंध नाही त्याच्यात. हो का, ऐका. पण खरं सांगू, कोरोनाच्या काळात तेच टिकले ज्याचा देवावर विश्वास होता. ज्यांनी कोरोनात माळा काढल्या ना, या 3ऱ्या लाटीत पहिल्यांदा ती जाणार. लक्षात घ्या. एकतर तू घालू नको, घातली तर तुझा जर देवावर विश्वासच नाही तर तू नाक शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गंध लावतो कशाला? सकाळी काकडा, दुपारी हरिपाठ, संध्याकाळी कीर्तन, रात्री भजन, हरे 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 हरे. आता झाला कोरोना, बसला घरी. डॉक्टर म्हणला बुवा पॉझिटिव्ह, बुवा म्हणला आता कसं? डॉक्टर म्हणला बुवा जीव पाहिजे का देव? बुवाला सरसाला मोतो पगडी 50. आधी जीवाचं बघू पुन्हा देवाचं बघू. बुवा म्हणला जीवच पाहिजे ना, काढ माळ. माळ काढून अंडी खाल्ली म्हणजे जगणार का तू? अंडी खाऊन जगला असा कोण आहे रे? एक तर माझं म्हणणं आहे, विश्वास ठेवीत जा. कोरोनाचा विषाणू दिसला का हो माय बापा? हो दिसला का हो? न दिसणारा विषाणू मारतो याची खात्री आहे, तर न दिसणारा परमात्मा तारतो याची खात्री नसावी. तारतो बघा, विश्वास ठेव. होय, पाठीमागचे तुमच्या अंगावरून काय वारं गेलं का? का तुम्हाला कळलं नाही? नाही कळलं तर वाजवा. उघड शेजारच्यानं वाजवली म्हणून वाजवू नका. कळलं तर वाजवा. म्हणजे मी एवढी कटाळून आले, पण मला असं वाटायले माझ्यापेक्षा जास्त तुम्हीच कटाळला बसून बसून, आहे की नाही? जरा तोंडावर जरा फुललेल्या गुलाबासारखी तोंड ठेवा. गौरी फुटल्यागत तोंड करून बसला महाराज. नाही थंडी वाजायली मान्य आहे मला, त्यात काही वाद नाही महाराज, पण आनंदी राहा. हो का माई, मी तुमचं काय वाटोळं केलंय का? तुमच्या बांधाला माझा बांध, घराशेजारी घर, मी तुमच्या भावकीत, मी काय तुमची जाऊ, ननंद, भाऊजाई, सासू, काही संबंधच नाही. तुमचा आणि माझा काही सुद्धा संबंध. खुशाल तोंड घेऊन नाही म्हणता होय. संबंध तर काय मरायला काही इतक्या लांबून महाराज संबंध आहे बरं.
ते म्हणतात दोन्ही दोन्ही कोण वाजवू नका, लक्षात घ्या. नातं हाय माय, हे नातं जरी रक्ताचं नसलं ना, हे नातं भक्तीचं आहे. एखाद्या वेळेस रक्ताचं नातं दगा देईल, पण भक्तीचं नातं कधीच दगा देणार नाही. विश्वास देते एवढी ताकद या नात्यात. फक्त हे नातं जपता आलं पाहिजे. या नात्यात स्वार्थ नाही आला पाहिजे. बघा, कामासाठी जोडायचं नाही. आजकाल सगळी लोक कामासाठी वापर करतात. महाराज थोडा राग येईल, पण खरं सांगा कार्य करते हो. महाराजाला येऊस तर फोन करता का जाऊस तर करता? इमानदारीनं सांगा रे, तुम्हाला खऱ्या मायबापाची शपथ रे. इमानदारीनं सांगा रे, महाराजाला येऊस तर फोन करता का जाऊस तर करता? आणि गेल्यावर मर नका, उलत नका, तिकडं पालता का पड ना, पुढच्या वर्षी वाढदिवसाला करणार. तारीख पाहिजे असते ना. किती रे किती, जाऊ द्या हो. 2 वर्ष कोरोनात आमचे टाळकरी माळकरी कलाकार कीर्तनकार